नमस्कार. मी अनिता किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीने तीन उन्हाळ्यातील थंड पेय कसे बनवतात ते रेसिपी दाखवणार आहे. तर चला आपण बघूया त्या पेयासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. आपण हे तिघ पण पेय अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि सर्वात म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धत आहे. त्यासाठी आपल्याला काही जास्त साहित्य लागणार नाहीये. ते सर्वांच्या घरामध्ये असते किंवा बाजारातून आणले तरी चालेल तुम्ही. आपण बनवणार आहोत मठ्ठा आणि पुदिन्याचं सरबत आणि कैरीचं सरबत आणि टरबूजचं सरबत हे आपण बनवणार आहोत. मी तुम्हाला अशा प्रकारे चारही सरबत बनवून दाखवणार आहे. ते कसे बनवतात तर आपण पाहूया. मी सरबत बनवण्यासाठी घेतलेला आहे अर्धा टरबूज, एक कैरी, पुदिना घेतलेला आहे हा 100 ग्रॅम. मी घेतलेला आहे ताक, खडीसाखर, जिरा सीड्स, साधं मीठ, काळं मीठ आणि जिरं. तर चला आपण पुढची रेसिपी बघूया. सर्वात पहिले आपण पुदिन्याचं सरबत बनवूया. त्यासाठी मी छान असा पुदिना घेतलेला हिरवागार. 3 ते 4 ग्लास सरबत बनते. यामध्ये आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीप्रमाणे जिरं, थोडं काळं मीठ आणि साधं मीठ आणि आवडीप्रमाणे टाकणार आहोत आपण 1 चमचा साखर आणि मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कैरी 2-4 फोडी. आपण याच्यामध्ये पाणी पण टाकणार आहे. आपण एका मिक्सरचं जार म्हणून हे चांगलं एकत्रित मिश्रण तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपलं हे पहिलं सरबत तयार झालेलं आहे. हे पुदिन्याचे छान सरबत तयार झालेलं आहे. बघा आपलं असं छान असं सरबत तयार झालेलं आहे पुदिन्याचं. त्यामध्ये मी टाकणार आहे सब्जा, बघा किती छान सरबत तयार झालेलं आहे आपलं पुदिन्याचं. सर्वात पहिले मी पुदिन्याचं सरबत बनवलंय. तुम्ही पुदिन्याचे सरबत आपले शरीर थंड राहण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपल्याला मदत करते. चला आपण दुसरे सरबत कैरीचे बनवूया. मी कैरीचे बारीक बारीक फोडी करून घेतलेले आहे. 1 कैरी घेतलेली आहे मी 1 चमचा साखर टाकणार आहे यामध्ये आणि टाकणार आहे थोडस जिरं, काळं मीठ चवीप्रमाणे आणि साधं मीठ टाकणार आहे. आता आपण हे मिश्रण एका मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेतलं आहे. आपण आता हे बारीक करणार आहे. बघू शकता कैरीचे सरबत हे तयार झालेले आहे. कैरीचे सरबत असे छान तयार झालेले आहे. ते तुम्ही बघू शकता. सब्जा टाकत आहे, त्याला छान हलवून घ्यायचं आहे. थोडं जलजीरा टाकत आहे यामध्ये, चवीसाठी अतिशय छान लागते ते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे कैरीचे सरबत तयार झालेले आहे. हे आता पिण्यासाठी तयार आहे आणि यामध्ये आपण आईस क्यूब पण टाकू शकतो. टरबूज, बघा आता आपण टरबूजचं सरबत बनवूया. मी अर्धा टरबूज काटून घेतलेला आहे. टरबूज काटून घेत आहे, बघू शकतात. ते एका बाउल मध्ये मी काढून घेत आहे. बघा टरबूजच्या फोडी काटून तयार झालेल्या आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन आपण बारीक करून घेऊ. यामध्ये मी टाकणार आहे काळं मीठ चवीप्रमाणे. थोडस मी साधं मीठही टाकत आहे, चंद्रमीठ. जलजीरा टाकत आहे मी अर्धा चमच चवीप्रमाणे आणि थोडासा पुदिना सुद्धा टाकत आहे यामध्ये.
आणि थोडीशी अर्धा चमच साखर टाकत आहे चवीप्रमाणे. आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. जार मध्ये टाकून झालेलं आहे. आपण आता हे सरबत एका बाउल मध्ये गाळून घेऊया. आपण सब्जा टाकून घेऊया थोडासा. शकता तुम्ही किती छान असा टरबूजचा ज्यूस तयार झालेला आहे. यामध्ये आपण थोडस जलजिरा टाकूया चवीप्रमाणे. बघा टरबूजचा किती छान ज्यूस तयार झालेला आहे. हे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचे संरक्षण करते उन्हापासून. मट्टा बनवण्यासाठी आपण पुदिन्याची पेस्ट तयार करूया. पुदिना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झालेला आहे. त्यामध्ये मी जिरं टाकत आहे चवीप्रमाणे. काळं मीठ टाकत आहे. चवीप्रमाणे खडीसाखर पण यामध्ये बारीक करून घेणार आहे. खडीसाखर तुम्ही छान प्रकारे बारीक करून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपण एका बाउल मध्ये 1 लिटर हे ताक टाकून घेत आहात. आपण मट्टा करण्यासाठी जी पेस्ट तयार केली होती पुदिन्याची आणि खडीसाखर वगैरे टाकून ती मी याच्यामध्ये टाकून घेत आहे. छान हलवून घेऊया. असा छान मट्टा तयार झालेला आहे. बघू शकता आपला मट्टा छान असा तयार झालेला आहे. मट्टा पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये शरीराचे संरक्षण करतो. उन्हापासून आपल्याला ऊन लागत नाही. चवीप्रमाणे आपण थोडस जलजिरा टाकूया. बघा आपले उन्हाळ्यातील सर्व पेय तयार झाले. यामध्ये आता आपण सर्वात शेवटी आईस क्यूब टाकणार आहात. अतिशय छान आणि सुंदर हे पेय आहे. हे सर्व पेय उन्हापासून आपले संरक्षण करतात. हे तुम्ही तुमच्याकडे पण रेसिपी करून बघा. ही रेसिपी तुम्हा सर्वांना आवडली असेल तर तुम्ही हे घरी बनवू शकतात. रेसिपी तुम्हा सर्वांना आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या रेसिपी लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा.